बिना अस्तरचं, त्याची मी नंतर कटिंग करणार आहे। तर आता हे तिन्ही जे ब्लाऊज आहेत ना ते मी एक साथ कट करणार आहे। तर हे पहा, या पद्धतीने 3 ब्लाऊज आहेत त्यांचे असे। तर याची कटिंग करायची आहे आणि हे लगेच शिवायचे आहेत आणि मला हे 2 दिवसामध्ये 4 ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचं आहे। तर आता एक साथ मी 3ही ब्लाऊज कट करणार आहे। तर हे अस्तरही त्यांनी दिलेले आहेत। तर सगळ्यात अगोदर मी अस्तर उकलून मी खालच्या साईडने ठेवणार आहे। हे 3ही अस्तर एक साथ आपण 3ही ब्लाऊज कट करणार आहोत। तर त्या अगोदर आपल्याला अस्तर जे आहेत ते अस्तर कट करायचे आहेत, त्यामुळे मी अस्तर बरोबर ठेवते इथं। आता हे जे कट आहेत ना ते मला कट करायला खूप वेळ लागत नाही, एक 5-7 मिनिटांमध्ये मी पूर्ण ब्लाऊज कट करून तयार करते। हे अस्तर आणि ब्लाऊज पीस सहित खूप कमी वेळामध्ये कट करणार आहे आणि तुम्हालाही त्याची आयडिया देणार आहे कसं कट करायचं। तर एकाच कस्टमरचे ब्लाऊज कितीही राहू द्या, 4, 5, 6 कितीही राहू द्या, या पद्धतीने एकमेकावरती अस्तर ठेवायचे आहेत। अस्तर जे आहेत ते बरोबर असले पाहिजेत, कमी जास्त नको। हे पहा, बरोबरच अस्तर आहेत 80 सेंटीमीटरचे। लहान मोठे असतील तर ते व्यवस्थित आपल्याला कट करता येत नाही। तर या पद्धतीने एकसारखे अस्तर घ्यायचे त्यांचे। आता लांब बाहीचं असेल तर लांब बाहीचं पण याच पद्धतीने कट करायचं। तर इथे मला हाफ बाहीचं कट करायचं आहे। तर हे 80 सेंटीमीटरचे आहेत, लांब बाहीसाठी 1 मीटर अस्तर लागतं। तर या पद्धतीने व्यवस्थित मी अस्तर करून ठेवले। नंतर या पद्धतीने थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं किंवा याच्यावरती प्रेस फिरवली तरी चालतं। अस्तर ठेवत असताना जॉईंट भागाकडून एकदम बरोबर एकमेकावरती ठेवायचं आहे, इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही। हे पहा मी कसं ठेवले आहे व्यवस्थित। आणि जर खालून अस्तर जर वर खाली झालं असेल तर ते बरोबर कट करून घ्यायचं आहे। तर पहा, एकमेकावरती तिन्ही अस्तर जे आहे ते व्यवस्थित ठेवले। तर हे आहे त्यांचं मापाचं ब्लाऊज। मापाच्या ब्लाऊजून मोजकीच माप घ्यायचे आहे। तर हे जे 3ही ब्लाऊज मी एक साथ कट करणार आहे ना ते मी माझ्या ब्लाऊजच्या पेपर कटिंग पॅटर्नवरून कट करणार आहे। रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत माझ्याकडे अवेलेबल। हे पहा, याच्यावर मी कटिंग करणार आहे। तर हा सेट आहे एक 28 ते 38 साईजचा। तर माझ्याकडे सर्वच प्रकारच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत। तर हा सेट जो आहे तो कटोरी ब्लाऊजचा आहे। 28 ते 38 साईजपर्यंतचा हा एक असा सेट असतो। तर इथे मी पॅक करून ठेवलेला आहे। तर याची ऑर्डर आली आहे त्यामुळे मी पॅक करून ठेवलं। तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे आणि याच पॅटर्नवर मी ब्लाऊज कट करणार आहे। तर या सेटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते अगोदर दाखवते आणि या पॅटर्नवरून ब्लाऊज कसे कट करायचे आहेत तेही दाखवणार आहे। खूप कमी मापामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये या पॅटर्नवरून ब्लाऊज कट होतात। तुम्ही 4-5 ब्लाऊज कितीही कट करू शकता आणि दिवसभरातून तुम्ही एक 7-8 ब्लाऊज शिवू शकता। आता सध्या 2-3 शिवत असतील तर तुम्ही हे पॅटर्न घेतल्यानंतर दिवसातून तुम्ही 7-8 किंवा त्याच्यावरतीही ब्लाऊज शिवू शकता। तर इथे पहा, हे पाठीमागलचे भाग आहेत, प्रत्येक साईजचं सर्व वेगवेगळं 28, 30, 32, 34, 36 आणि 38 हे असे 6 पाठीमागलचे भाग। त्याच्यावरती पहा, पाठीमागील भाग 1 नंबर, त्याची उंची लिहिलेली आहे, मार्जिन किती ॲड केलेलं आहे ते लिहिलेलं आहे। त्यानंतर त्याच्याच समोरचे भाग 28, 30, 32, 34, 36 आणि 38 अशा पद्धतीने हे समोरचे 6 भाग। त्यानंतर कटोऱ्या 3 नंबरला त्याच्यावरती लिहिलं आहे पहा, समोरील भाग 2 नंबर आणि आता कटोऱ्या 3 नंबरला। हे पहा 28, 30 कटोरीवरती पहा काय लिहिलं आहे, कटोरी भाग 3, कटोरी क्रॉस कपड्यावरती कट करावे असं लिहिलेलं आहे। आणि डाचाची उंची रुंदी हे सर्वच त्याच्यावरती आहे। हे पहा 6 साईजच्या 6 कटोऱ्या। त्यानंतर क्रॉस पट्ट्या 6 साईजच्या 6 क्रॉस पट्ट्या। क्रॉस पट्टीला मी 4 नंबर दिलेला आहे, 28, 30, 32, 34, 36 आणि 38 अशा पद्धतीने 6 क्रॉस पट्ट्या आहेत। त्यानंतर 6 साईजच्या 3 बाह्या, हाफ बाही म्हणजे लहान बाही। तर या आहेत 3 बाह्या, याच्यावरती साईज लिहिलेली आहे, त्याची उंची लिहिलेली आहे, इथे पाहू शकता। अशा पद्धतीने या 3 बाह्या आहेत। त्याच्यावरती पहा 28-30 साईजसाठी एक बाही आहे, त्याची उंची लिहिलेली आहे, प्लस त्याच्यापुढे शिलाई मार्जिन आणि इथे एक रेष ओढलेली आहे पहा तिथं। त्या रेषेपासून वरच्या साईडने आपल्याला अस्तरची बाही कट करायची आहे आणि पूर्ण जी बाही आहे ना त्याच्यावरती बिना अस्तरची बाही पूर्ण कट करून घ्यायची असं सर्व लिहिलेलं आहे त्याच्यावर। त्यानंतर ही आहे 32, 34, 36 ची ही बाही, त्याच्यावरती उंची लिहिलेली आहे। त्यानंतर इथे आहे 38, 40 ची बाही, त्याच्यावरती पण उंची प्लस मार्जिन लिहिलेलं आहे। अशा पद्धतीने या 3 बाह्या आहेत। आता कट कसं करायचं तेही दाखवणार आहे या 3ही बाह्या वापरून। त्यानंतर इथे सोबतच एक
लांब बाही मिळणार आहे। लांब बाहीवरती पण उंची लिहिलेली आहे, प्लस त्याच्या पुढे मार्जिन किती ॲड केलं आहे ते पण लिहिलेलं आहे। 10.5 इंचाची बाही आहे। अशा पद्धतीने लांब बाही एक आहे आणि सर्व ब्लाऊजचा तुम्हाला इथे एक चार्ट मिळणार आहे। तर अशा पद्धतीने आपला हा एक सेट आहे 28 पासून 38 साईज पर्यंत। त्यामध्ये 6 साईज मिळणार आहेत, 28, 30, 32, 34, 36, 38 या पद्धतीने। आता हा जो 28 ते 38 चा सेट आहे ना, त्यामधून आपल्याला एक साईज निवडायची आहे, म्हणजे या ब्लाऊजची जी साईज आहे ती। तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला 1 नंबरचं माप घ्यावं लागेल, ब्लाऊजची रुंदी। तर ब्लाऊजची रुंदी जी आहे, ज्या साईडला आपण हुक लावतो त्या साईडने मोजायची आहे। गळ्याच्या टोकापासून म्हणजे पहिलं हुक जे येतं तिथून काखेच्या शिलाईपर्यंत आपल्याला ब्लाऊजची साईज काढायची आहे, म्हणजे रुंदी मोजायची। तर हे पहा, या पद्धतीने मोजून घ्यायची आहे आपल्याला रुंदी। तर इथे पाहू शकता 9 इंच आलेलं आहे काखेच्या शिलाईपर्यंत। म्हणजे आता 9चे आपल्याला 4 पट करायचं आहे, म्हणजे किती झालं, 9 गुणिले 4 बरोबर 36 साईज। म्हणजे हे जे ब्लाऊज आहे ना ते आपलं 36 साईजचं आहे। तर आता हा जो सेट आहे 28 ते 38चा, त्यामधला आपल्याला 36 साईजचे सर्व पॅटर्न जे आहेत ते बाजूला काढायचे आहेत। हे पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला अगोदर साईज मोजायची आहे आणि या पद्धतीने पूर्ण 36 साईजचे भाग जे आहेत ते आपल्याला बाजूला काढायचे आहेत। म्हणजे आपले ब्लाऊजच आहे 36 साईजचं। आता तुमच्या ब्लाऊजची साईज कितीही राहू द्या, या पद्धतीने सुरुवातीला साईज मोजायची आहे आणि नंतर त्याचे सर्व भाग जे आहेत, ज्या साईजचा आहे ब्लाऊज त्याचे सर्व भाग बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरूनच आपल्याला कटिंग करायचं आहे। इथे पाहू शकता 36 साईजचे मी सर्व भाग एक एक करून काढून घेत आहे। पाठीमागील भाग, समोरील भाग, कटोरी, क्रॉसपट्टी आणि एक बाही। तर चला मग आपल्याला आपली साईज मिळाली 36 साईज। तर याच्यावरून आता आपल्याला कटिंग कशी करायची आहे ते पाहूयात अतिशय सविस्तर पद्धतीने आणि खूप कमी मापामध्ये, जास्तही माप नाहीत, मोजून 4 ते 5 मापामध्ये आपलं ब्लाऊज जे आहे ते कंप्लीट होतं। तर बाकीचा जो सेट आहे तो मी बाजूला ठेवला आणि 36 साईजचे सर्व हे या ठिकाणी आहेत, पाहू शकता या ठिकाणी। तर हे पण मी थोडंसं बाजूला ठेवते आणि सुरुवातीला आता आपण सुरुवातीला साईज मोजून घेतली। आता इथे आपल्याला पॅटर्न निवडल्या ब्लाऊजची उंची मोजायची आहे। तर उंची मोजण्यासाठी ब्लाऊज जे आहे ते पाठीमागलच्या साईडने करायचं आहे। हे पहा, शोल्डरपासून कमरेच्या भागापर्यंत या पद्धतीने आपल्याला उंची मोजायची आहे। थोडंसं ब्लाऊज ओढायचं म्हणजे आपल्याला परफेक्ट आपली उंची मिळून जाते। तर इथे उंची जी आहे ती 13 इंच आहे आणि इथे पाठीमागलच्या पॅटर्नवरती पहा 14 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच बरोबर 15 इंच। तर 1 इंच उंची जी आहे ती जास्त आहे। तर कसं करायचं आहे कटिंग त्याची आता आपण पाहूयात। तर इथे पाहू शकता 13 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन बरोबर 14 इंच झाली या मापाच्या ब्लाऊजची उंची शिलाई मार्जिनसह आणि पॅटर्नवरती शिलाई मार्जिनसह 15 इंच आहे। मग आपल्याला इथं 1 इंच कमी करून घ्यावं लागेल। तुमच्या ब्लाऊजची उंची कितीही राहू द्या, या पद्धतीने आपल्याला कमी जास्त करता येते। तर इथं बरोबर मी 14 इंचावरती पॉईंट दिलेला आहे वरती। या पद्धतीने अगोदरच आपल्या ब्लाऊजची उंची जेवढी आहे त्या ठिकाणी असं मार्क करायचं आहे। त्यानंतर पाठीमागलचा भाग घ्यायचा, त्यानंतर पाठीमागलचा जो गळा आहे तो जॉईंट भागाकडून ठेवायचा आहे आणि जिथे आपण मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या ठिकाणी ठेवायचं। म्हणजे आपण 14 इंचावरती जी मार्किंग केलेली आहे बरोबर त्या ठिकाणी ठेवलं आणि व्यवस्थित ठेवायचं गळ्याच्या साईडने बरोबर। आणि याच्यावरती थोडंसं ओझं ठेवायचं म्हणजे पॅटर्न आपला जो आहे तो हालू नये। आता ही झाली ब्लाऊजची उंची कमी कशी करायची। तर इथे पाहू शकता बरोबर 1 इंच आपण कमी केलेलं आहे। या पद्धतीने आपल्याला कमी करायचं आहे आणि पॅटर्नवरून ब्लाऊजची उंची वाढवायचं असेल तर तेही सांगेन मी। अगोदर उंची कशी कमी करायची ते पहा, बरोबर 1 इंच उंची कमी केली, वाढवायचं तेही कसं सांगणार आहे। याच्यावरती थोडंसं ओझं ठेवलं। गळ्याची जी उंची आहे ती आपण नंतर पाहूयात, अगोदर आहे तसं मार्किंग करून घेऊयात। इथं बदल काहीच करायची गरज नाही, जसं आहे तसं आता आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी आहे तसं मार्किंग करून घेतलं। त्यानंतर आता आपण पाठीमागील गळ्याची उंची पाहूयात मापाच्या ब्लाऊजहून। आता हे आहे आपलं तिसरं माप। आतापर्यंत आपण 2 मापं घेतली आणि हे आहे तिसरं माप। अशा पद्धतीने मोजकीच मापं घ्यायची आहेत। मोजून 4 ते 5 मापामध्ये आपलं ब्लाऊज जे आहे ते कंप्लीट होतं। तर इथे पाहू शकता या पाठीमागील गळ्याची उंची आहे 8.5 इंच आणि इथे पॅटर्नवरच्या गळ्याची उंची आहे 9.5 इंच। 9.5 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे 10 इंच झाली। तर इथं आम्ही 9 इंच घेतली, 8.5 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच बरोबर
9 इंच या पद्धतीने आपल्याला पाठीमागील गळ्याची उंची कमी जास्त करता येते. आता पॅटर्नवरून ब्लाऊजची उंची कशी वाढवायचं ते सांगते. आता तुमच्या जर ब्लाऊजची उंची वाढली, इथे 14 आहे, समजा तुमच्या ब्लाऊजची उंची 15 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच 16 इंच असं असेल, तर या पद्धतीने पॅटर्न वरच्या साईडने ओढायचा. म्हणजे काय झालं, इथं ब्लाऊजची उंची वाढली आणि ब्लाऊजची उंची कमी असेल तर खालच्या साईडने वाढायचा. आणि गळ्याची उंची जर तुम्हाला वाढवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही वाढवून घेऊ शकता. वरच्या साईडने केलं की कमी होते आणि खालच्या साईडने केलं की वाढते गळ्याची उंची. बस एवढंच काम करायचं आहे आपल्याला. पहा किती कमी वेळेत आणि कमी मापामध्ये आपला पाठीमागलचा भाग जो आहे तो मार्किंग करून तयार झालेला आहे आणि खूप परफेक्ट ब्लाऊज येतात या पॅटर्नवरून. तर इथे मी समोरचा भाग घेतला आणि या पद्धतीने ठेवला आहे. इथे पाहू शकता, जसं ॲडजस्ट होईल त्यानुसार ठेवायचं आहे. असं काही नाही की हा भाग इथे ठेवला पाहिजे, तो भाग तिथे ठेवला पाहिजे. जसं ॲडजस्ट होईल तसं ठेवायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. आता समोरचा भाग आहे तसं मी मार्किंग करून घेते, त्यानंतर सांगते समोर गळ्याची उंची कमी जास्त कशी करायची हे सर्व सांगेन. अगोदर जसं आहे तसं मार्किंग करून घेते. आता ब्लाऊजची उंची कमी म्हटलं की आपल्याला समोरच्या भागाची पण उंची कमी करून घ्यावं लागेल. तीही कसं करायचं तेही सांगेन. तुमच्याकडे कितीही कस्टमरचं अर्जंट ब्लाऊज उद्या, ते तुम्ही अर्धा तास किंवा 1 तासाच्या आतमध्ये कस्टमरचं अर्जंट ब्लाऊज तयार करून देऊ शकता या पॅटर्नवरून. खूप सोपं आहे, मापही कमी घ्यावे लागतात. पाहू शकता इथं बघता बघता समोरचाही भाग आपला मार्किंग करून तयार झालेला आहे. आता आपण समोरील गळ्याची उंची पाहूयात. हे आहे आपलं 4थं माप. ज्या साईडने आपण हुकाची पट्टी लावतो त्या साईडने आपल्याला समोरील गळ्याची उंची मोजायची आहे. शोल्डरपासून गळ्याच्या टोकापर्यंत या पद्धतीने आपल्याला समोरील गळ्याची उंची मोजायची आहे. तर इथे समोरील गळ्याची जी उंची आहे ना ती 6 इंच आहे. प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे 6.5 इंच. इथं पॅटर्नवरच्या गळ्याची उंची किती आहे ते सांगते. इथे समोरचा भाग घेतला आणि त्यानंतर कटोरी पण घ्यायची आहे. तर पहा आता समोरील गळ्याची उंची किती आहे पॅटर्नवरती. तर इथं 1 इंच प्लस त्या खाली 6.5 म्हणजे बरोबरच आहे. 6 इंच प्लस अर्धा इंच म्हणजे पॅटर्नवरची आणि मापाच्या ब्लाऊजची गळ्याची उंची सेमच आहे. आता इथं बऱ्याच जणांना प्रश्न पडेल तुम्ही कसं मोजलात इथे. तर समोरचा जो भाग आहे, समोरच्या गळ्याचं टोक तिथंपर्यंत 5.5 इंच आलं. मग तिथून खालच्या साईडने आपण कटोरीला गोलाकार देत असताना 1 इंचावरती गोलाकार देऊन घेतो, ते 1 इंच मिळून 6.5 इंच आलं. म्हणजे गळ्याची उंची किती झाली, 6 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 6.5 इंच बरोबरच आहे. आता जर तुम्हाला गळ्याची उंची कमी करायची असेल तर या पद्धतीने वरच्या साईडने गळ्याची उंची कमी करून घ्यायची. इथे पाहू शकता जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्यानुसार. म्हणजे काय झालं, गळ्याची उंची कमी झाली. तर तुम्हाला किती अर्धा इंच 1 इंच कमी करायचं त्या पद्धतीने करायचं. आणि नंतर खाली जसा आकार आहे समोरच्या भागाला कटोरी जोडतो त्या ठिकाणी तसा आकार देऊन घ्यायचा. आणखी गळ्याची उंची कमी करायचे करून घेऊ शकता आणि तसाच आकार देऊन घ्यायचा आहे इथं समोरच्या भागाला. आणि वाढवायचं असेल तर शिलाई देताना पण आपण वाढवू शकतो. शिलाई देताना गळ्याची उंची कशी वाढवायची आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता कटोरीची पण उंची वाढवून घ्यावी लागते वरच्या साईडने. गळ्याची जर उंची कमी असेल तर तेही दाखवते आता इथं खालच्या साईडने नंतर कटोरी मार्किंग करताना. आता आपल्या ब्लाऊजची उंची 1 इंच कमी आहे, तसं मी 1 इंचावरती खालच्या साईडने पॉईंट दिला. तर उंची कमी करायचं जास्त करायचं ते खालच्या साईडने करायचं, वरच्या साईडने नाही करायचं, खालूनच करायचं. तर या ठिकाणी आता आपली कटोरी बसते. समोरचा भाग झाला तयार आपला. आता आपण कटोरी क्रॉस कपड्यावरती ठेवूयात आणि आहे तशी मार्किंग करून घेऊयात. गळ्याचा जो भाग आहे तो क्रॉसमध्ये आला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला कटोरी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे अगोदर. आणि कमी कशी कटोरी करायची तेही सांगेन. आणि गळ्याची उंची जर आपल्या कमी असेल तर कटोरीला काय करायचं आहे तेही पहा. आता इथं गळ्याची उंची कमी केली तसं सोबत कटोरीची पण उंची आपल्याला हे पहा या पद्धतीने गळ्याची उंची कमी करून घ्यायची आहे. कटोरीला अशा पद्धतीने आकार देऊन, म्हणजे इथं गळ्याची उंची कमी झाली. वाढवायचं असेल खालच्या साईडने वाढवायचं या पद्धतीने. आता कटोरीची पण उंची आपल्याला कमी करून घ्यावी लागेल. आता मी आहे तशीच ठेवली आहे पॅटर्नवरती. कटोरीला वरती जी डबल मार्किंग केलेली आहे ना तो गळ्याचा भाग आहे. कटोरी आपल्याला कमी करायची आहे, आता खालच्या साईडने कमी करून घ्यायची. म्हणजे ब्लाऊजची उंची कमी आहे त्यामुळे कटोरीची पण उंची आपल्याला कमीच घ्यावी लागेल. या पद्धतीने पूर्ण कटोरीला 1 इंचावरती मी मार्क करून घेतलं
आणि तुमच्या जर ब्लाऊजची उंची वाढली असेल तर खालच्या साईडने वाढवायचं. किती वाढली आहे, 1 इंच, अर्धा इंच, त्या पद्धतीने तुम्ही खालच्या साईडने कटोरी वाढवून घेऊ शकता. कमी करायचं असेल तर आतल्या साईडने कमी करायची, वाढवायचं असेल तर या पद्धतीने बाहेरच्या साईडने कटोरी वाढवून घ्यायची आणि समोरचाही भाग या पद्धतीने वाढवून घ्यायचा. तर हे झाले आपले 3ही भाग मार्किंग करून तयार. पहा किती कमी वेळामध्ये झाले. आता मी तुम्हाला बोलत बोलत करत आहे त्यामुळे मला थोडासा वेळ लागतो आणि मी जर असं एकलीच जर कट करायला बसलं तर 4 ते 5 मिनिटामध्ये मी ब्लाऊज कट करून तयार करते आणि शिवायला मला वेळ लागत नाही. अर्धा तासामध्ये शिवून तयार करते मी. आता इथं आपण बाहीची उंची मोजूयात. तर शोल्डरपासून जिथून आपण बाही जोडलेली आहे तिथून पुढच्या साईडने बाहीची उंची मोजायची आहे मापाच्या ब्लाऊजवरून. तर इथे बाहीची उंची 5 इंच आलेली आहे. 5 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे पाऊण इंच, 0.75 म्हणजे पाऊण इंच. आणि बाहीचा पॅटर्न घेऊयात. आता अगोदर मापाच्या ब्लाऊजून बाहीची उंची पाहायची आहे आणि शिलाई मार्जिनसह या पद्धतीने आपल्याला इथं मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर पॅटर्नची बाही घ्यायची आणि तुम्हाला सांगितलं तसं रेषेपासून खालच्या साईडने बिना अस्तरची बाही कट करायची आणि रेषेच्या वरी अस्तरची बाही. तर जिथे मी मार्क केलेलं आहे बरोबर त्या ठिकाणी अशी बाही ठेवली. आणि तुम्हाला जर बाहीची उंची वाढवायचं असेल तर वरच्या साईडने पॅटर्न ओढायचा. म्हणजे इथं काय झालं, बाहीची उंची वाढली आणि कमी करायचं असेल तर पॅटर्न जो आहे तो खालच्या साईडने ओढायचा. म्हणजे इथं बाहीची उंची कमी झाली. खूप सोपं आहे, काही अवघड नाही पॅटर्नहून ब्लाऊज कट करणं. तर आता इथं आहे आपल्या गळ्याची उंची 5.5 इंच. तिथंच ठेवलं बरोबर आणि मार्किंग करून घेतलं. आता काही जणांना जर बाही कमी पडली, पडणारच नाही शक्यतो कमी, जर पडलीच तर तुम्ही साईडने वाढवून घ्या. दोन्ही साईडने किती कमी पडली आहे, अर्धा इंच कमी पडली, 1 इंच कमी पडली तर तुम्ही दोन्ही साईडने वाढवून घ्या बाही. काही प्रॉब्लेम नाही वाढवलं तरी. जशी मार्किंग आहे त्यानुसार बरोबर पुढच्या साईडने बाही वाढवून घ्यायची आहे. आता आहे तशी मी बाही मार्किंग करून घेते. ही कमीही पडत नाही आणि जास्तही होत नाही, एकदम परफेक्ट येते 36 साईजला. तर बाही पण पहा किती लवकर मार्किंग करून तयार झाली. बाहीचा समोरचा मुंडा घ्या, काही हे करा ते करा असं काहीच टेन्शन नाही. अगदी 2-3 सेकंदामध्ये बाहीची मार्किंग तयार झाली. त्यानंतर क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टीसाठी आपल्याला कपडा इथं कमी पडलेला आहे. तर आता मी साईडनी दुसरा कपडा जोडून घेणार आहे. किती कमी पडत आहे ते मोजूयात आणि तेवढाच कपडा दुसरा कट करून तिथं शिवत असताना जोडून घेऊयात. आता एवढं मार्किंग करून घेते बाहीपर्यंत आणि पुढच्या साईडने पहा आता किती कमी पडलं. 2.5 इंच कमी पडला आहे आता आपल्याला. तर हे इथला कपडा मी नंतर क्रॉसपट्टीला जोडून घेणार आहे. दाखवेन मी कसं करायचं कट. तर इथे आपले पूर्ण भाग जे आहेत ते मार्किंग करून तयार झालेले आहेत. खूप कमी वेळामध्ये मार्किंग होतात आणि मापही पहा किती घेतली आपण. 5च मापं घेतली आहेत. 5 मापामध्ये आपलं ब्लाऊज पूर्ण मार्किंग करून तयार झालं आणि तेही कमी वेळामध्ये. आणखी काय पाहिजे आपल्याला, सोपं आहे, अवघड काहीच नाही. आता कट करून घेऊयात. अगोदर पाठीमागलचा भाग कट करायचा. कट करत असताना सर्व जे भाग आहेत ते जॉईंट भागाकडले कट करून घ्यायचे आहेत. खुल्या साईडचे जे भाग आहेत ते शेवटी कट करायचे, कारण पीस जे असतात अस्तर पीस ते खुल्या साईडने थोडंफार कमी जास्त असतात. त्यामुळे अगोदर सर्व भाग जॉईंट भागाकडले कट करून घ्यायचे. आता इथं मी गळा कट करणार नाही, गळ्याची मला थोडीशी डिझाईन करायची आहे त्यामुळे गळा नाही कट करणार. आता गळ्याला वेगवेगळे आकार कसे द्यायचे आहेत त्याचाही माझा व्हिडिओ आहे. व्हिडिओ तुम्हाला तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. गळ्याला वेगवेगळे आकार कसे द्यायचे आहेत. कोणताही गळा करण्या अगोदर आपल्याला चौकोनीच गळा तयार करावा लागतो, नंतरच मग गळ्याला आकार देता येतात. तर इथे पहा समोरचाही भाग कट करून तयार होत आहे. 1-7 3ही ब्लाऊज आपण कट करत आहोत कमी वेळेमध्ये मेन म्हणजे. आणि शिवायला आता या 3ही ब्लाऊजला अर्धा तास लागतो. म्हणजे एका दिवसात हे ब्लाऊज कंप्लीट होऊन जातात. 1 दिवसात आणि घरातील सर्व काम आवरून आपलं आरामात. आणि तुम्हाला जर आणखी दुसरे ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही दुसरेही घेऊ शकता कस्टमरचे. हे 3-4 झाले की दुसरे आणखी घ्यायचे याच पद्धतीने कट करायला. 5 दिवसातून तुम्ही किती ब्लाऊज होतात, हे 3 दुसरे 3, तुम्ही 3च नाही 4-4 5-5 पण एक साथ कट करून घेऊ शकता. अस्तरचे राहू द्या किंवा बिना अस्तरचे राहू द्या याच पद्धतीने कटिंग करायचं आहे दोन्ही ब्लाऊज. झटपट कटिंग, कस्टमरही खुश, पटकन ब्लाऊज देत आहेत म्हणून. आणि असं जर आपण जर कट करायला गेलो ब्लाऊज बिना पॅटर्नचं तर किती वेळ लागतो तुम्हीच विचार करा. आता त्या मापाच्या ब्लाऊजची संपूर्ण माप घेणं, त्यानंतर पेपर कटिंग करणं, पेपर कट केल्यानंतर पीसवरती ठेवून कट करणं,
अशा पद्धतीने आपला खूप वेळ वाया जातो. निदान माझ्या मते तर अर्धा 1 तास तर त्याच्यातच जात असेल. माप घेणं, त्यानंतर पेपर कटिंग आली, त्यानंतर पीस अस्तरवरती ठेवून कटिंग आली, त्यानंतर पीस कटिंग आली. यामध्ये खूप वेळ जातो आपला. तर पॅटर्न जर घेतलात तर तुमचा वेळ इथं वाचणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त कस्टमरच्या दिवसातून भरपूर ब्लाऊज शिवू शकता कमी वेळामध्ये, घरातील सर्व काम आटोपून. आणि आता आपण बाही कट करून घेऊयात. तर जसं मी अगोदर म्हणले होते, खुल्या साईडने थोडासा कपडा वर खाली असतो. तर इथे पाहू शकता वर खाली आहेच. तर असेल तर या पद्धतीने बरोबर करून घ्यायचे आणि नंतरच मग बाही कट करून घ्यायचं. नाहीतर काय होतं, मग एक बाही लहान होते आणि एक बाही मोठी होते. तर तसं नाही होऊ द्यायचं आपल्याला. सर्व व्यवस्थित ठेवायचे आहेत, सर्व भाग एकमेकावरती. कितीही ब्लाऊज राहू द्या तुम्ही कट करत असाल तेवढ्याचे असे बरोबर करून ठेवायचे आहेत एकमेकावरती, म्हणजे बाह्या लहान मोठ्या होणार नाहीत. आता आपण बाही कट करून घेऊयात. ठेवलं बरोबर, बाही कट करून घेऊयात. आता बऱ्याच ताईंना बाहीमध्ये पण खूप कन्फ्युजन होतं. बाही कट करणं, बाहीची समोरील भाग किती घ्यावा, समोरील भागासाठी गोलाकार किती द्यावा, हे सर्व खूप कन्फ्युजन आहे. तर हे जर पॅटर्न घेतला तर तुम्ही तसं काहीच कन्फ्युजन राहणार नाही. डायरेक्ट कपड्यावरती ठेवायचं आणि कट करायचं. समोरचा भाग नाही किंवा पाठीमागलचा असं काहीच नाही याच्यामध्ये. सोपं आहे. ठेवलं की कट करून घ्यायचं. आकार द्या, हे द्या, असं काहीच प्रॉब्लेम नाही तिथं. टेन्शनच नाही. कमी वेळात झटपट ब्लाऊज कट करून तयार, शिवायला वेळ लागत नाही. कस्टमरही वाढतील तुमचे. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टीसाठी कपडा कमी पडला आहे. तर साईडचा आपण कपडा कट करून घेऊयात. इथे पाहू शकता असा कपडा आहे, तो बरोबर करून याच्यावरती आता आपण जेवढी आपल्याला क्रॉस पट्टी कमी पडली आहे तेवढं कट करून घेऊयात. ठेवायचं इथं आणि इथे एक पिन लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टी बरोबर कट करण्यात येते. नाहीतर कमी जास्त होते मग क्रॉस पट्टी. या पद्धतीने पिन लावायची आणि पॅटर्नची क्रॉस पट्टी घ्यायची आणि मार्किंग करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. कसं आहे, कस्टमरचे जर ब्लाऊज आपण वेळेत दिले त्यांच्या टायमामध्ये तर कस्टमरही खूप खूप खुश होतात आणि पुढे चालून तुमचे आणखी कस्टमर वाढतात. एका कस्टमरचे जर तुम्ही पटकन ब्लाऊज दिलात शिवून तयार करून, तर ते कस्टमर जे आहे ना, ते पुढच्या आणखी 4-5 जणांना सांगतं हे पटकन देत आहेत आणि ब्लाऊज पण खूप छान बसत आहेत. अशा पद्धतीने ते आपले ॲड करतात आणि तुमचे कस्टमरही वाढतात पुढे चालून. आहे ना मस्त, नो टेन्शन. आता काही भ्यायची गरज नाही, ब्लाऊज बिघडतील हे होतील, काहीच नाही तसं टेन्शन. ब्लाऊज खूप परफेक्ट येतात, एवढा तरी विश्वास ठेवू शकता माझ्यावरती. आत्तापर्यंत मी 3000च्या वरती पॅटर्न दिलेले आहेत. भरपूर ताईंनी डबल ऑर्डर केलेले आहेत. अगोदर त्यांनी एक सेट घेतला, त्यानंतर दुसरे सेट घेतलेले आहेत. माझ्याकडे सर्वच प्रकारचे पॅटर्न अवेलेबल आहेत आणि 2 प्रकारचा पेपर आहे. हा आहे आर्ट पेपर 250 GSMचा आणि दुसरा आहे कार्डशीट पेपर. तर पेपरची क्वालिटी वगैरे कशी आहे काय नाही त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. आणि इथं मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे, त्याची बाहीची जी लेस होती ती लेस काढून घेतलेली आहे. तर लेस नाही ठेवायची आपल्याला, लेस काढायची आहे आणि पूर्ण बाही शिवली का नंतर शेवटी लेस लावून घ्यायची. अशा ब्लाऊजच्या लेस कमी असतात, त्यामुळे लेस काढायच्याच. कोणताही ब्लाऊज राहणार लेस काढायच्या आणि पुन्हा शेवटी बाही शिवल्यानंतर मग लेस वरून लावायचे असतात, म्हणजे दोन्ही साईडनी बरोबर लेस लावल्या जातात. नाहीतर काय होतं, मग कमी जास्त होतं. कमी जास्त झालं की मग ते बरोबर वाटत नाही. अगोदर लेस काढायची आणि शेवटी बाहीला लावून घ्यायची, बाहीचं सेंटर काढून. तर इथं पाठीमागलचा भाग ठेवला. आता ब्लाऊज पीसवरती कट करताना अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवूनच कट करायचा आहे, म्हणजे आपल्याला शिवत असताना सोपं जातं या पद्धतीने. आता हे पॅटर्न ऑर्डर कसे करायचे ते सांगते. तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे. मेसेज केला की मी तुम्हाला सर्व डिटेल माहिती पाठवेन. त्यानंतर त्यातला तुम्हाला कोणता सेट पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे, तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे, पेमेंट करायचं आहे. पेमेंट जे आहे ते ऑनलाईन पेमेंट करायचं आहे तुम्हाला, फोनपे, गुगल पे. मग तुमचं पार्सल इथून तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर तयार करून पाठवलं जातं. आता तुम्हाला या सेटची प्राईस सांगते. आर्ट पेपर 250 GSMच्या सेटची प्राईस. कार्डशीटची तुम्हाला व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तो पहा, तुम्हाला समजेल किती आहे ती. आता सध्या मी तुम्हाला व्हाईट पेपर दाखवला त्याचीच प्राईस सांगणार. तर या व्हाईट पेपरच्या म्हणजे आर्ट पेपर 250 GSMच्या सेटची प्राईस म्हणजे 28 ते 38 साईजच्या फक्त 650 रुपये. 650 रुपयेमध्ये तुम्हाला 6 साईज मिळणार आहेत. तुम्ही जर दिवसातून असे 2-3 जर ब्लाऊज शिवलात
2च पकडा तर पॅटर्नची किंमत फिटून जाते आणि तुम्ही वर्षानुवर्ष 5-6 वर्ष तुम्ही हे पॅटर्न यूज करू शकता। पहा किती फायदा आहे आणि किती तुम्ही याच्यावरून कस्टमरचे ब्लाऊज शिवू शकता। आता तुम्हाला वाटेल इथे 28 ते 38 साईजपर्यंतच मिळतात का? 28 साईजपासून 50 साईजपर्यंत माझ्याकडे सर्वच प्रकारच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत। तुम्हाला कोणते घ्यायचे आहेत? 28 ते 38चा सेट घ्या किंवा 40 ते 50चा घ्या। कटोरी ब्लाऊजचे आहेत, प्रिन्स कटचे आहेत, फोरटक्स बोटनेकमध्ये सर्व प्रकारचे म्हणजे बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्स कट, बोटनेक फोरटक्स, बोटनेक 3 पीस प्रिन्स कट, अशा पद्धतीने सर्वच प्रकारचे आहेत। कॉलरचेही आहेत आपल्याकडे पॅटर्न अवेलेबल। जो तुम्हाला सेट घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता। तर पहा बोलत बोलत इथं पीस कटिंग पण झालं। आता सर्व भाग कट करताना आपण अर्धा इंच कपडा शिल्लक ठेवून कट केला पीसचा। आता क्रॉसपट्टी कट करत असताना जशी आहे तशी आपल्याला ठेवून कट करायची आहे। क्रॉसपट्टीला काहीच करायचं नाही, वाढवायचं वगैरे नाही, जशी आहे अस्तरची तशीच पीसवरती कट करून घ्यायचं आहे। आता इथं शिवत असताना मी क्रॉसपट्टीला जोड देऊनच मग शिवणार आहे। कटोरी ब्लाऊज शिवायचं कसं त्याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तो व्हिडिओ पाहून शिवायचा आहे तुम्हाला। तर या ठिकाणी आपलं एक ब्लाऊज कट करून तयार झालेला आहे। तर आता मी बाकीची ब्लाऊज पीस कट करून घेते। कट केलं पूर्ण ब्लाऊज की या पद्धतीने गुंडाळून ठेवायचं आहे आणि बांधायचं त्याला, म्हणजे आपले जे भाग आहेत ब्लाऊजचे ते इकडे तिकडे जाणार नाहीत, व्यवस्थित असेच आपल्याला जेव्हा आपल्याला शिवायचं आहे तेव्हा आपण घेऊन शिवू शकतो। आणि जर आपण असं जर ठेवलं तर भाग हरपतात, त्यामुळे अशी ठेवायची बांधून व्यवस्थित। आणि जी लेस काढली होती आपण बाहीची ती पण त्याच्यासोबत मी व्यवस्थित ठेवली आहे। आता दुसरा ब्लाऊज घेते आणि त्याच्यावरती कट करते। अगोदर लेस काढायची आणि नंतरच मग कट करून घ्यायचं। तर या पद्धतीने सर्व भाग या पीसवरती ठेवलेले आहेत। हे अस्तर जे आहे ना त्यांनी विदाऊट दिलेलं आहे। आता त्यांनी जसं दिलं आहे तसं मी कट केलं। हे पण ब्लाऊज कट करून तयार झालं, हे पण बांधून ठेवते। आता राहिलं एक पीस, त्याची लेस काढून मी असं ठेवलं व्यवस्थित। जसं मी ठेवले त्याच पद्धतीने ठेवा तुम्ही, म्हणजे ब्लाऊज पीस आपल्याला पुरतं, कमी जास्त नाही होणार। तर या पद्धतीने आपले पाहू शकता तीनही ब्लाऊज कट करून तयार झालेले आहेत। आणि जो शिल्लक कपडा राहिलेला असतो ब्लाऊजचा तो त्याच्यामध्येच ठेवायचा आणि असं बांधून ठेवायचं व्यवस्थित। तर पहा अगदी कमी वेळेमध्ये आपले जे ब्लाऊज होते अस्तरचे ते कमी वेळामध्ये कट करून तयार झालेले आहेत या रेडीमेड ब्लाऊजच्या पेपर कटिंग पॅटर्नवरून। ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।